तर युद्धाच्या वणव्यातही सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईमध्ये दाखल झालंय। होर्मुझची सामुद्रधुनी सुखरूप पार करून जहाज मुंबईत दाखल झाल्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळालाय। इराणच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी बंद सिग्नल सिस्टीम करण्यात आली होती। लायबेरियाचे झेंडे लावून शेनलॉंग जहाज मुंबईत पोहोचलं। सौदी अरेबियातील जहाजातून 1,35,335 टन कच्चं तेल मुंबईत पोहोचलंय। मुंबई डॉकवरून जहाजातील तेल माहुलच्या रिफायनरींना पाठवण्यात येणार आहे। तर मुंबईच्या बंदरावर इराणमधून आलेलं जहाज दाखल झालंय। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा फटका हा भारतासह अनेक देशांना होताना पाहायला मिळत आहे। मुंबईत जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी गॅस टंचाई ही प्रामुख्याने पाहायला मिळत आहे आणि अशातच एक दिलासा देणारी बातमी ही समोर आलेली आहे, ती म्हणजेच मुंबईच्या समुद्रात माझ्या मागे उभे असलेलं जे शिलाँग जहाज आहे हे आता पोहोचलेलं आहे। जी होर्मुझची समुद्रधुनी आहे जी इराणने बंद केली होती या युद्धादरम्यान, त्या समुद्रधुनीतून हे जहाज जे पहिलं जहाज आहे हे पार करून मुंबईच्या या वेशीवर येऊन थांबलेलं आहे। या जहाजातनं जवळपास 1,35,000 मॅट्रिक टन इतका कच्चा माल तेलाचा साठा हा आलेला आहे, जो पुढे माहुलच्या रिफायनरीमध्ये पाठवला जाणार आहे। युद्ध सुरू झाल्यापासून जी होर्मुझची समुद्रधुनी होती ही बंद करण्यात आली होती। लायबेरियाचे झेंडे लावून शिलाँग हे जहाज आज मुंबईत झालं आहे, जे आपल्या समोर हे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अत्यंत तणावाच्या परिस्थितीतनं हे जहाज मुंबईत आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, जे या मुंबईच्या समुद्रात आहे। आपण नुकतंच त्या जहाज हे पाहू शकतो, जे आज सकाळपासून या ठिकाणी उभा आहे। त्यामुळे 1,35,000 मॅट्रिक टनचा कच्चा माल घेऊन हे जहाज आल्यामुळे कुठेतरी एक तेलाच्या जी समस्या उद्भवणार होती त्याला कुठेतरी दिलासा मिळू शकतो आणि लवकरच या युद्धाच्या परिणामात याचा दिलासा महत्त्वाचा मानला देखील जाईल। त्यामुळे हे पहिलं जहाज आहे जे त्या युद्धापासून हे या ठिकाणी पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्तासह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।